आणि भगवान पुरुषोत्तमाचं दर्शन घेतलं, अनेक दान दिली आणि आपल्या पत्नीसह तो घराच्या दिशेने निघाला होता. आणि तोच अजून सूर्योदय झालेला नसल्यामुळे अंधकार होता. चारी बाजूला अंधार असताना अचानक त्याला चारी बाजूनी भयंकर आवाज येऊ लागले. या वेळेला की जेव्हा औषध कालही व्हायचा आहे, अशा वेळेला तर निशाचरांचा वेळ नसतानाही इतके निशाचर आपल्या भोवती आले आहेत हे त्याच्या लक्षात आलं. विप्रदासाची पत्नी अत्यंत भयभीत झाली आणि तिने एकदम विप्रदासांचा हात पक्का धरला. विप्रदास म्हणाले, प्रिये तू घाबरू नकोस. आणि काही क्षणात हे सगळे आवाज त्याच्या अगदी जवळ येऊ लागले. आणि जवळ आल्यानंतर त्याला जाणीव झाली की 1, 2, 5, 10, 50, 100 नाही तर 700 प्रेतात्म्यांनी त्याला चारी बाजूनी घेरलंय. तरीही अत्यंत धीराने हा भगवान पुरुषोत्तमाचाच एक अवतार असलेल्या नरसिंह भगवानांचं स्मरण करू लागला. आणि जसं नरसिंहांचं स्मरण करायला लागला तशी याच्यामध्ये शक्ती वाढली, याच्या चेहऱ्यावरचं तेज वाढलं. आणि ज्या वेळेला हे 700 प्रेतात्मे त्याच्या समोर येऊन त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत होते, ते अचानक शांत झाले. शेवटी त्यांनी संवाद सुरू केला आणि त्या प्रेतात्म्यांशी तो संवाद करू लागला. विप्रदासाने विचारलं की हे आत्म्यांनो, तुम्ही माझा रस्ता का अडवला आहे? तुमची काय इच्छा आहे आणि तुम्ही कोण आहात? त्यावेळेला त्या 700 प्रेतात्म्यांच्या मुख्य प्रेतानी त्याला उत्तर द्यायला सुरुवात केली. तो आत्मा म्हणाला की आम्ही पूर्वजन्मामध्ये अनेक दुष्कर्म केली आहेत, आम्ही लोकांना लुबाडलंय, लोकांवरती अन्याय केलेला आहे आणि त्यांना भयंकर नाही त्या यातना दिलेल्या आहेत. सज्जनांना भयंकर त्रास दिल्यामुळे आम्हाला प्रेतात्म्याची ही योनी प्राप्त झाली आहे. परंतु हे विप्रदासा, तुमच्या मधुर शब्दांमुळे आमच्यातली ही द्वेषाची भावना क्षीण झाली आहे आणि तुम्हीच आम्हाला मदत करू शकता याची आम्हाला खात्री झाली आहे. खरं तर आमचं भोजन अत्यंत किळसवाण आहे, त्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगूही शकत नाही. आमच्या पूर्वकर्माच्या बाबतीत आम्ही तुम्हाला सांगितलं, परंतु तुम्हीच काहीतरी असं करा आणि आम्हाला या दुर्धर योनीतून सोडवा. तेव्हा विप्रदा